बाळूमामाच्या नावानं चांग भलं. जय बाळूमामा. बाळूमामा म्हणतात, थांब माझ्या लेकरा, आज मी खास तुझ्यासाठीच आलेलो आहे. तुझ्या मनात लपलेल्या दुःखाबद्दल तुझ्याशी बोलण्यासाठी आलेलो आहे. ते दुःख तू कधीच कोणाला सांगितले नाहीस. माझ्या लेकरा, तू दिवसभर लोकांसमोर हसत असतोस, पण रात्री उशीवर डोकं ठेवून झोपतो तेव्हा तुझ्या मनात किती दुःखाचा डोंगर असतो हे मला माहीत आहे ना. तू म्हणतोस, मामा मी आता थकलो आहे, पण लेकरा, थकवा शरीराचा नसतो, सर्वात मोठा थकवा मनाचा असतो. जेव्हा सतत कोणी विश्वास तोडतो, स्वतःच्याच माणसांकडून जखमा मिळतात, तेव्हा माणूस आपोआप बोलणं कमी करून टाकतो. माणसाच्या डोळ्यात तर अश्रू दिसत नाहीत, पण मन मात्र सतत रडत असतं. लेकरा, आज मी तुला एक सांगतो, तुझ्या आयुष्यात जे काय घडलं त्यातली एकही घटना विनाकारण झालेली नाही. ज्या लोकांनी तुझ्यावर अन्याय केला त्यांनी तुला न्यायाची किंमत शिकवून दिली. ज्या लोकांनी तुझी साथ सोडली त्यांनी तुला माझ्याजवळ आणलं. म्हणून आता तू तुझ्या आयुष्यात मागे काय झाले ते मनात साठवू नकोस. राग मनात धरू नकोस. राग दुसऱ्याला कधी जाळत नाही, तो स्वतःचं मन जाळत असतो. माझ्या लेकरा, तुला वाटतं की तुझं नशीब दुसऱ्यांसारखं नाही. बाळा, तुला फक्त दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाशच दिसतो का? त्यांच्या आयुष्यातही खूप अंधार असतो, तो तुला दिसत नाही. म्हणून तू तुझी तुलना कोणाशी करू नको. तुझे मार्ग वेगळे आहेत, तुझी परीक्षा वेगळी आहे, आणि तू यशाचं गाठणार शिखरही वेगळं आहे. तुला वाटत असेल की मामा माझं म्हणणं ऐकतच नाही, पण खरं सांगू का, मी तुझं म्हणणं ऐकूनच तुला थांबवतो. कारण मी जर तुझी प्रत्येक इच्छा मागितल्या पूर्ण केली असती तर तू आज खूप मोठ्या संकटात अडकलेला असता. माझा प्रत्येक निर्णय तुझ्या भल्यासाठीच असतो. मी तुझ्या काही गोष्टींना नाकारतो, त्यात भविष्यात तुझेच चांगले होणार असते. म्हणून येणाऱ्या वेळेवर विश्वास ठेव. माझ्या लेकरा, तू खूप मोठे स्वप्न पहा, पण त्या स्वप्नांसाठी रोज प्रामाणिकपणे कष्ट करत राहा. फक्त चमत्काराची वाट पाहत बसू नकोस. मी चमत्कार करतो, पण जो मनापासून मेहनत करतो, मी त्याच्यासाठी चमत्कार करतो. जो पडला तरीही उभा राहतो, जो कधीच हार मानत नाही, आणि जो प्रत्येक संकटात खरेपणाने वागतो, तोच माझा चमत्कार बघतो. माझ्या लेकरा, तुझे आयुष्य आता एका नव्या वळणावर जाणार आहे, पण त्याआधी तुला तुझ्या मनातली भीती बाहेर काढावी लागेल. तुला असं वाटतं की मी हे करू शकत नाही, हे वाक्य आजपासून तुझ्या मनातून काढून टाक. त्याऐवजी रोज स्वतःला सांग, मामा माझ्या सोबत आहे, त्यामुळे माझ्यावर कोणतेही संकट येऊ शकत नाही. जेव्हा हा विश्वास तुझ्या मनात रुजेल ना, तेव्हा तुझी परिस्थिती बदलायला सुरू होईल. जो माणूस प्रत्येक दिवस घाबरत जगतो, तो आजचा दिवसही हरवून बसतो. आजपासून तुझ्या मनाला एक सवय लावून टाक. सकाळी झोपेतून उठल्यावर कधीच कुणाविषयी तक्रार करू नकोस. त्याऐवजी कृतज्ञता व्यक्त कर, कारण प्रत्येक सूर्योदय हा माझ्याकडून तुला मिळालेली एक नवीन संधी असते. जे तुझ्याकडे नाही त्या गोष्टींचा तू विचार करू नकोस. जे तुझ्याकडे आहे त्या गोष्टींचा नीट उपयोग कर. तुझ्याकडे जे आहे त्याच्यातून सुरुवात कर. लहान सुरुवात आहे म्हणून कधी लाजू नकोस. तू पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांची सुरुवात लहान गोष्टींपासूनच होत असते. माझ्या लेकरा, माझे अनेक भक्त मला विचारतात, मामा माझ्याच आयुष्यात काही गोष्टींना इतका उशीर का होतो? हे सगळं माझ्यासोबतच का होते? मी त्यांना एकच उत्तर देतो, बाळांनो, आपण जमिनीत झाड लावतो, त्या झाडाला लावताच फळे येत का? त्या बियाला मातीचा अंधार सहन करावाच लागतो ना. पाऊस, ऊन, वारा हे सगळं सहन करावंच लागतं, तेव्हाच एक दिवस ते मोठं झाड बनतं आणि मग त्याला फळे येतात. तसेच तुमच्या आयुष्यातही आहे. तुम्ही संघर्ष करा, पण संघर्षामुळे कमजोर बनू नका. संघर्षामुळे इतके मजबूत बना की तुम्ही उंच शिखर सहजपणे गाठू शकाल. माझ्या लेकरा, लोक तुझ्यावर हसले तरी चालेल, पण स्वतःवरचा विश्वास कधीच गमावू नकोस. कारण जर तू स्वतःवरचा विश्वास गमावला तर तिथेच तुझी हार होते. मागचा भूतकाळ आठवून स्वतःला त्रास देऊ नकोस. तुझ्याकडून झालेल्या चुका मान्य कर आणि पुढे जाण्याची तयारी ठेव. माझ्या लेकरा, प्रेमाने वाग. बाळा, बंगल्यात राहण्यापेक्षा लहान घरात राहून प्रेम जपलं पाहिजे. पैसा प्रत्येकासाठी गरजेचा आहे, पण पैशासाठी कधीच नाती गमावू नकोस. तुला यश मिळवायचं आहे, पण त्याच्यासाठी तू तुझा स्वभाव कधी बदलू नकोस. नाहीतर तू कितीही मोठं यश मिळवलंस तरी तुझं मन कुठेतरी हरवलेलं असेल.
रोज थोडासा वेळ स्वतःसाठी काढ. रोज देवाचं नामस्मरण करत राहा. एखादं चांगलं काम करण्यापूर्वी देवाचा आशीर्वाद घेऊनच सुरुवात करत जा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून घे.